सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रो रसंस्थितेन सदीप्तवासा सहसंगतेन कर्पूरार्तिक्यं समर्पयामि। उमामहेश्वरदेवताभ्यो नमः। देवतानां वन्दनम् आत्मानां वन्दनं शीतलीकरणम्। केशव कृपा चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक यांच्या वतीने श्रावण मास निमित्त शिव आराधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या अंतर्गत दर श्रावणी सोमवारी सायंकाळी रुद्राभिषेक आणि 108 बेलपत्र अर्पण सोहळा संपन्न होतो। श्री कस्तुरे गुरुजी यांच्या मधुर वाणीतून रुद्राभिषेकातील मंत्र ऊर्जा देणारे असतात। याही वर्षी जेलरोड भागातील वैभव लक्ष्मी लॉन्स येथे रुद्राभिषेक प्रसन्न वातावरणात संपूर्ण झालाय। दुसऱ्या श्रावणी सोमवारी तब्बल 278 जोड्यांनी तसेच लहान मोठ्यांसहित या पूजेमध्ये भाग घेतलाय। यावर्षी शिवमूठ म्हणून जमा झालेले धान्य खाण्यायोग्य करून आदिवासी पाडे गरजूंना वाटप करण्यात येणार आहे। केशव कृपा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे शिव आराधना पूजेचे 22वे वर्ष असून नाशिक शहर, नाशिक रोड, जेल रोड व तसेच ऑनलाईन महाराष्ट्रातून नागरिक परिवारासह पूजेत सहभागी होत असतात। रुद्र म्हणजे शिवाचे उग्र रूप। पंचामृत, गंगाजल आणि मंत्रोच्चारासह केलेला अभिषेक हा मनातील नकारात्मकता, रोग आणि पापांचा नाश करतो अशी भावना आहे। श्रावण महिना हा महादेवांचा सर्वात प्रिय महिना मानला जातो। या महिन्यातील प्रत्येक सोमवार हा श्रावणी सोमवार म्हणून अत्यंत पवित्र मानला जातो। श्रावणात शिवमूठ वाहणे ही महाराष्ट्राची अनोखी परंपरा आहे। तांदूळ, तीळ, मूग आणि गहू ही 4 धान्ये 4 सोमवारी शिवलिंगावर वाहिली जातात। यामागे शास्त्रीय अर्थ असा आहे की जे पिकवतो ते प्रथम देवाला अर्पण करावे आणि नंतर गरजूंना वाटावे। म्हणूनच नाशिक मधील केशव कृपा ट्रस्ट सारखे अनेक ट्रस्ट जमा झालेली शिवमूठ आदिवासी पाड्यांना वाटप करतात। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।